रॉकी संपदा ये ना आधी ना बस 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 ओ इट्स ओके इट्स ओके इट्स ओके अगं नाही बस ठीक आहे राहू दे रॉकी इट्स ओके बस बस हाँ तू मी पाणी आणतो आरामात सॉरी पाणी हळू थँक्यू बसून भेट पाहू द्या मी घेतो रॉकी तू हे काय करतोयस मी इथे काम करतोय आणि तू इथेच राहतोस हो इथेच राहतो आणि अभ्यास अभ्यास हे काय इथेच करतो मी अभ्यासही पण रॉकी इथे तुझा अभ्यास कसा होणार अभ्यास करायचा असेल तर तो कुठेही येऊ शकतो तशी ही खोली मोठी आहे माझ्यासाठी आणि तुला माहिती ही खोली मला शिवानेच मिळवून दिली आहे तिचे खरंच खूप उपकार आहेत यार माझ्यावर पण रॉकी तू नक्की काय काम करतोयस हे अगं हे मी या गाद्या नीट करून देतो आणि या जुन्या गाद्या आहेत ना या जुन्या गाद्यांमध्ये कापूस भरतो बाकी काही नाही रॉकी हे ना खूप मेहनतीचं काम दिसतंय म्हणजे खूप एफर्टवालं तू दिवसभर हे सगळं करतो आणि मग नंतर तू अभ्यास पण करतो मला पण शिकवायला तो बाप रे तुला माहिती आहे ना तुला UPSC करायचे तुला खूप अभ्यास करावा लागेल तू एवढं सगळं करत बसशील तर कसं ओके आय गेट इट तुला पैशांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ना पण तू मला शिकवायला येतो त्यातून तर तुला पैसे मिळतात मग तुझं होत असेल ना सगळं मग हे कशा नाही संपदा त्याने सगळं नाही होत ग बघ ना माझा राहायचा खर्च खाण्याचा खर्च पुस्तकांचा खर्च वेगळा आहे आणि त्यातूनही मी बराच वेळ काढतो अभ्यासासाठी मला मिळतो वेळ तू नको टेन्शन घेऊ रॉकी तुझा अभ्यास कसा होत असणार आहे या सगळ्यामध्ये अगं हे काहीच नाही बाकीचे लोक किती मेहनत करतात त्याच्यासमोर काहीच नाहीये ग तू ना खूप भारी आहेस रे म्हणजे एवढे सगळे मला तर हे सगळे प्रॉब्लेम्स वाटतात की एवढं सगळं असून पण तू नेहमी कसं एवढा खुश असतोस रे हे बस 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 झालं आता कौतुक आपण अभ्यास करायचा आता बरं ठीक आहे तू हो पुढे गॅरेजवर जा मी आलो लगेच फ्रेश गॅरेजवर कशाला अभ्यास करायला पण तू इथे अभ्यास करतोस ना हो म्हणजे इथेच करतो हा मग मी पण इथेच अभ्यास करणार संपदा ग तुला नाही जमणार इथे आपण का नाही जमणार तुला जमतं ना मग मला पण जमेल नक्की जमेल बरं ठीक आहे तू बस नाही इथे तू बस मी आलो लगेच फ्रेश होऊन रॉकी तुझा इम्पॉर्टन्स माझ्या आयुष्यात आज खूप वाढलाय खरंच फक्त रिस्पेक्ट आहे तुझ्यासाठी तुझं इन्स्पिरेशन कोणीही असलं ना तरी माझं इन्स्पिरेशन तूच आहेस शिवा हा दे बरोबर शिवा ऐक ना होईल ना ग क्वीन नीट होईल रे नको टेन्शन घेऊ तुला नाही अरे काय अजून दुरुस्त नाही झाली का क्वीन नाही ना अरे काम चालू आहे हे घे शिवा. हो कालपासून काय झालं काय एक मिनिट ये ना जरा जरा चाललंय ना इकडे थांब आणि वहिनी आहे ना ती करेल दुरुस्त तू ये ना जरा काय झालं ते मी या शिवाच्या घरी गेले होते आणि तिकडे सॉरी दिव्या पण होती आली ती परत आली आणि पण
म्हणजे तिकडे सगळं नॉर्मल होतं. हे बघ, तिकडे सगळ्या गोष्टी आत्ता नॉर्मल आहे त्याचा अर्थ असा नाही की कोणाला धक्का नाही बसलाय. बसला सगळ्यांना, पण काय आहे, त्यांना काही पर्याय नाही. शिवाची ती बहीण आहे म्हणून त्यांनी तिला घरात घ्यावं लागलं त्यांना. हो पण तिला काहीच फरक पडत नव्हता का? ती म्हणजे एकदम नॉर्मल होती तिकडे. अगं, तिला का फरक पडेल? तिला तेव्हाही काही फरक पडला नाही, आत्ता काय पडणार आहे? तू जाऊ दे ना, तू तिच्याबद्दल विचार नको करूस. ओके? आणि हे बघ, शिवाला जज करू नकोस. म्हणजे शिवाला दुसरा काही पर्यायच नव्हता ना. तिची ती सख्खी बहीण आहे त्यामुळे तिला घरात घ्यावंच लागलं. नाही नाही नाही, तू वेडा आहेस का? म्हणजे मी शिवाला कधीच काही जज वगैरे नाही करणार. मला माहिती आहे ती कशी आहे. म्हणजे मला तर वाटते तिच्या समोर एनिमी आला ना तरी ती तिच्यासाठी सगळं काही करेल. इथे तिची सख्खी बहीण आहे. हो ना. आणि ऐक, आईकडे पचकू नकोस हे जाऊन घरी. हे बघ, मी सांगेन आईला हे सगळं, पण योग्य वेळ आल्यावर समोरासमोर, आत्ता नाही. या आय अंडरस्टँड. ऐक ना, तू ओके आहेस ना? मी ओके, मला काय होणार आहे? नक्की ना? म्हणजे ती समोर आली तर तुला काही त्रास? काही त्रास नाही होत. ओके नक्की ना? झालं, संपलं आता. बरं चल, आता मला बघू दे माझी क्वीन झालीये का नीट. बघ बघ. हाय ग, काय ग, होतीये का नीट? नाही ना, मला पण नाही कळते काय होतंय. ग यार, काय झालंय क्वीनला? होईल ना पण नीट? होईल अरे. व्हायलाच पाहिजे. खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी. एवढी स्पेशल? मी ना भाऊंच्या खूप मागे लागलो होतो की मला प्लीज ही गाडी घेऊन द्या, पण त्यांनी काय ऐकलं नाही. आणि माझ्या 18th बर्थडेला मला आईने अचानक ही गाडी गिफ्ट केली. सो ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहेच. पण त्यानंतर मी भाऊंकडे आणि आईकडे कधीच आयुष्यात काहीच मागितलं नाही. अगदी या गाडीला ना मी क्वीन सारखं ठेवलंय. आईने दिली आहे ना. मला कळते रे तुझी फिलिंग. तुला माहितीये, पप्पांनी पण लहानपणी ना एके दिवशी मला बाईकची चावी अशी देऊन टाकली आणि म्हणाले की यापुढे या बाईकची काळजी तू घ्यायची, तुझी जबाबदारी. पण तुला माहिती का, तेव्हा तर मला बाईक चालवता पण नाही यायची. मग काय केलंस तू? मग काय, शिकले हळूहळू. तुला माहितीये, कितीतरी लोकांनी मला गाडी विकत देतेस का असं विचारलं. का माहितीये का, की जुनी दिसते, अँटिक आहे काहीतरी म्हणून. पण मी कधीच गाडी विकली नाही, कारण आपल्या आवडत्या माणसांनी जे आपल्याला दिलेलं असतं त्याची किंमत नाही करता येत. आणि त्याचा सौदा तर करायचाच नसतो. करेक्ट. त्यामुळे टेन्शन घेऊ नको. तुझी आपली क्वीन मी लगेच दुरुस्त करून देईन. आपली नाही, आवडतंय मला. तुला आठवतंय का, तू माझी गाडी वाचवली होतीस, तशीच मी आपली क्वीन मी तुला लगेच दुरुस्त करून देते. ऐका ना, आपण सगळे जरा बाहेर फिरायला जाऊयात का? आणि अभ्यास अभ्यास झालाय. हो ना? झाला का रॉकी? खरंच झालंय? हा म्हणजे ऑलमोस्ट झालाय. करतोय. थोडा बाकी आहे, तो संध्याकाळी करेन ना. प्लीज 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 ना. ऐका ना, तुम्ही बोला ना त्या दोघांना, आपण जाऊयात ना. तुम्हाला माहित असेल ना जवळपासचं काहीतरी. हो. कुठे जायचं सांगा ना. थांब, मी आता ना चालू करून बघतो जरा काय. चालेल. झालं का खुश? झाली का? थँक्यू शिवा, थँक्यू. तो ऐसी बात पे हो जाए, चलो घूमने चलते हैं. अरे इथं मगाचपासून फिरायला जायचं चाललंय. कुठे जाणार? माझ्याकडे आयडिया आहे. आपण बागेत जायचं का? बागेत? एक मिनिट, बागेत? बागेत नको रे. ए डंबो, बेटर ऑप्शन आहे का तुझ्याकडे? चला. चल ना मग. चल हे काढून ठेव जरा सगळं. ए पा, मी कशी काय इथे? मी सहजच. मी चंदनला गॅरेज दाखवायला आणले. यालाही माहिती असायला हवं ना आपल्या पप्पांचं गॅरेज आहे म्हणून. दिव्यताई, जर उशिरा आली असतीस ना तर बघता नसतं. का? तुम्ही निघालात का कुठे? हा म्हणजे आम्ही बागेत चाललो होतो जरा असंच. हा चांगला चान्स आहे.
मला बागेत आशुशी एकट्यात भेटता येईल. आम्ही पण येऊ. संपदाकडे बघा ना. Seriously, म्हणजे मी तुमच्या सोबत असली ना की मला खूप मजा येते हा. म्हणजे मी घरी एकटी एकटी असते ना मला खूप बोर होत असतं. अगं पण आता अभ्यासात वेळ जातच असेल ना. हो म्हणजे ऍक्च्युली रॉकी शिकवायला आलाय ना तेव्हापासून मी अभ्यास करते असं वाटतच नाही मला. मजा येते खूप. रॉकी ऐक ना, तू ओके आहेस ना? मला काय झालंय, मी ओकेच आहे. नक्की? हो, आता काय करून दाखवू म्हणजे तुला असं विश्वास बसेल. एक काम कर, हे फुल दे तिला आणि गोड हस. गप्प बस. पप्पा बस काय हा, दे लाजतो काय, काय? उगाच दे. मला दे. घे, घे, घे. चकुल्या हस ना. छकोल्या वगैरे नाही म्हणायचं. दिव्या काय झालं? मला भूक लागली. अगं आत्ता तर खाल्लं आपण. अरे तुला माझ्या खाण्याशी प्रॉब्लेम आहे? तसं नाही राणी. मग माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये. कुठून आण? मला एकतर इथलं काही माहित पण नाहीये. थांब 1 मिनिट हा. मी एक्सप्लेन करतो ना. हा, तू काय तर कर करणार? ना. शिवा हा. ऐक ना, मला भूक लागलीये तर तू प्लीज, म्हणजे ऍक्च्युली चंदन जाणार होता पण त्याला इथलं काही माहिती नाहीये ना. अगं इथे बाहेरच दुकान आहे. बरं ठीक आहे, मी जाऊन येते. हो, आणि चंदनला पण घेऊन जा, म्हणजे त्याला पण इथलं माहिती कळते. बर चालेल, मी येते. मी आले रे, खायला आणते. तू मला एक्सप्लेन करते. ये. चंदन असा का चालतोय रे? नाही कुठे काय, काही नाही. नाही ना? ऐक ना, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हो विचार. विचारू ना? हो. मला सांग, तू माझ्या बहिणीला किडनॅप का केलं? म्हणजे तुझं प्रेम होतं तर सांगायला पाहिजे होतं ना आधीच. म्हणजे हे सगळं जर आधीच आई आणि आजीला सांगितलं असतं तर एवढा सगळा लोचा झाला नसता ना. ऍक्च्युली दिव्या मला बोलली होती की घरचे ऐकणार नाही आणि तिच्या लग्नाच्या गोष्टी खूप पुढे गेल्या होत्या. म्हणून किडनॅप करायचं? मला माहिती आहे ती चांगली आयडिया नव्हती. ही आयडियाच नव्हती, मूर्खपणा होता हा. असं कसं? म्हणजे नको नको काही बोलायला नको, नाहीतर ही मला इथेच उचलून फेकेल. बोल ना. नाही मला कळत नाहीये काय बोलते. दिव्या जेव्हा पळून गेली ना तेव्हा आई आजी यांची पण सेम अवस्था झाली होती. त्यांनाही कळत नव्हतं काय बोलायचं काय करायचं. शिवा, आय एम रिअली सॉरी. पण मला खरंच कळत नव्हतं की तेव्हा मी काय करायला हवं होतं. त्यामुळे दिव्याला किडनॅप करणं हाच एक मार्ग होता. असो, जे झालं ते झालं. पण माझा तुझ्यावर अजूनही डाऊट आहेच. फक्त माझ्या बहिणीचं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणून मी काही बोलत नाही. नशीब संपला विषय एकदाचा. चल, आली ना, दुकानं इथेच आहेत. येतोयस ना? नाही तू जा पुढे, मी येतो मागून. ठीक आहे, ये. सरळ उभा राहा. आशू, हा काहीतरी आशू. आपलं उगा- काय मला बोलायचंय तुझ्याशी. मी बोललो ना तुला, मला नाही बोलायचंय. झालं की आपलं बोलणं. अरे आता भांडणार आहेस का सगळ्यांसमोर? सगळ्यांचा मूड ऑफ होईल. प्लीज. खेळतोय ना भाई आता. बोल, तुला काय बोलायचंय? का? घाई आहे तुला?
का भीती आहे? माझ्याशी बोलताना शिवाने बघितलं तर रागवेल म्हणून. नन ऑफ युअर बिझनेस. मुद्द्याचं बोलतो. ओके, चिडू नकोस, माझं ऐकून घे आधी. हे बघ, मी चुकले, मला मान्य आहे. पण आशू तेव्हा सिच्युएशन अशी होती की माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता. हां, पण आत्ता आत्ता काय? आत्ता सिच्युएशन वेगळी आहे ना. तुझं लग्न झालंय, माझंही लग्न झालंय, तू मूव्ह ऑन झालीस, मीही मूव्ह ऑन झालोय. सो संपला विषय ना. परत त्याच गोष्टीवर काय बोलायचंय तुला? हो, पण मला तुला सॉरी बोलायचंय आणि मी खरंच सॉरी आहे. तुला त्रास झाला असेल. तुझं खरंच खूप प्रेम होतं माझ्यावर. होतं ना, पण आता नाहीये. संपला विषय. सोडून दे ना तू. हा, पण मी तेच सांगतेय, जे झालं ते झालं, जाऊ दे आता. असं राग धरून नको बसू. मला सांग, तुला आठवण येते माझी? नाही. का नाही? म्हणजे जबरदस्ती लग्न झालं ना तुझं, का प्रेम आहे? रॉकी, ती दिव्याताई काय सांगते आशू जिजूला? काही उलट सुलट सांगायला नको यार. हा यार, त्याचा मूड नको खराब करायला. ए ए भाई काही नाही होणार, मी जातो. मांजा आहे ना, मांजा की बोली बंदूक की गोली. लगेच आलो. रॉकी भावा आलो. तुला का सांगू पण मी? मला नाही सांगायचं तुला. आपण खेळायला आलोय हो. काय टाइमपास कर. चल ना. मी उगाच ऐक ऐक, तू पण चल. इतक्या दिवसांनी आले, मिस करत अशी ना. तू पण ये ये ये. ए भाई भाई ऐक ऐक, सगळ्यांनी हात पकडा. आशू, नीट हात पकड. दिव्या हात दे. ताईचा हात पकड. ये इकडे चल. हा, ऐका, मी तुम्हाला गेम समजावतो. एकावर राज्य येईल तर बाकीच्यांनी सैरा वगैरे पळायचं. सैरा म्हणजे इकडे तिकडे पळायचं आणि ज्याच्यावर राज्य आहे त्याने कोणालाही पकडायचं. जो पहिला आउट होईल तो ज्याच्यावर राज्य आहे त्याचा हात पकडेल आणि मग इतरांना पकडेल. अशी साखळी बनवायची आणि सगळ्यांना पकडायचं. सोन साखळी. हो, पण ऐका ना, हे लहान मुलांसारखं गेम खेळणं गरजेचं आहे का? खेळणं गरजेचं आहे म्हणून आलोय. अरे ऐका, एक थांबा. आईचा व्हिडिओ कॉल येतोय. हॅलो. अगं काय व्हिडिओ कॉल का केलाय? हाय आशू, कसा आहेस? कसा आहेस बाळा? मी छान आहे. तू कशी आहेस? संपदा कुठे आहे? संपदा आहे ना, इथेच आहे. संपदा इकडे. हाय काकू. आम्ही बागेत फिरायला आलोय. काय ग संपदा, अभ्यास करायला गेली होतीस ना? मग नाही, अभ्यास म्हणजे झाला माझा, तर असंच जरा आलो. अभ्यास करायला आली पण आता बागेत फिरायला आली आहे ती. मग कोण कोण आलाय बागेत? कोण कोण? मी आहे, संपदा आहे, पाना गँग आहे, शिवा, मांजा. एवढेच? आणखीन कोण असणार? हो. बघू मला बघू बाग कशी आहे वस्तीतली. वस्तीतली बाग बघण्यासारखी काय? बागेसारखी बाग आहे, त्यात काय बघायचंय तुला? अरे पण दाखव ना. बागेत मी काही बघू नये असं काही आहे का? अगं नाही. काही बोलतेस ताई, असं काय असेल? ऐक ना ताई, मी तुला जरा थोड्या वेळाने फोन करतो. आम्ही गेम्स खेळतोय. बाय बाय. चला, थांबलेत सगळे. सॉरी आई, आता नाही सांगू शकत मी तुला की दिव्या परत आली आहे. ही गोष्ट मी समोरासमोर बोलणं गरजेचं आहे. अगं काय झालं अचानक? अचानक नाही आई, मुद्दाम फोन कट केलाय त्याने. नाही ग, मुद्दाम नसेल केला, ते नेटवर्क गेलं असेल. आई, तुझा मुलगा बदलतोय आता. नाही तू मान्य नको करूस, पण फोन त्याने मुद्दामूनच कट केलाय. नाही ग, असं काही नसेल. असंच आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाहीत. परिणाम काय आहेत ते बघतेस तू. कीर्ती, एवढा विचार करू नको. हो खरंच, जो विचार तू करायला हवाय तो विचार मी करते. नाहीतर सगळं अवघड होऊन बसेल ना. काही अवघड होणार नाही. तू जरा विचार कमी कर आणि डोकं शांत ठेव. माझं काम तर झालंय. आता लवकरच आईला ती दिव्या सुद्धा त्या वस्तीतच राहतीये हे सांगायला हवं. हे घे, तुझ्या आवडीचं आणलंय. मग मी घेतो ना. नाही असं नाही, मी भरवणार. ऐक ऐक, इकडे नको, इकडे सगळे आहेत ना. असू दे की.
सगळे बघतायत. ए तुम्ही इथे का बघताय बरं? तुम्ही इकडे तिकडे बघा सगळ्यांनी प्लीज. आता घे.